वाहन चालकांनो सावधान! अमरावती शहरातील उड्डाण पुलावरून आपण जर सुसाट वेगाने वाहन चालवित असाल तर आपल्याला मिळणार थेट ऑनलाईन चालान। अमरावती शहरातील इरविन चौक ते राजापेठ उड्डाण पुलावर आता सुसाट वेगाला आळा बसणार आहे। जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत रस्ते सुरक्षा निधीमधून उड्डाण पुलावर हाय स्पीड सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत। अहिल्यानगर येथील ॲग्रो व्हिजन ग्रीन कंपनीकडून हे कॅमेरे बसविण्यात आले असून प्रत्येक वाहनांच्या वेगावर बारकाईने आता नजर ठेवली जाणार आहे। त्यामुळे आता वेग मर्यादा ओलांडल्यास थेट ऑनलाईन चालान कापले जाणार आहे। यामध्ये दुचाकी आणि ऑटो चालकांना 1000 रुपयाचा दंड मिळणार आहे। ट्रॅक्टर चालकाला 1500 रुपयांचा दंड, कार चालकाला मिळणार 2000 रुपयांचा दंड, तर जड वाहन चालकांकडून तब्बल 4000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे। राजकमल उड्डाण पुलावर राजकमल उड्डाण पुलावर 2 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत। मात्र सध्या लावण्यात आलेले हे सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित नसून तांत्रिक तपासणी पूर्ण झाल्यानंतर कारवाईला सुरुवात होणार असल्याची माहिती अमरावती शहर वाहतूक पोलीस निरीक्षक प्रवीण वांगे यांनी दिली आहे। त्यामुळेच वाहन चालकांना वाहन चालविताना वेगावर नियंत्रण ठेवा, नियम पाळा, कारण आता प्रत्येक वाहनांची हालचाल सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होणार आहेत। जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत रस्ते सुरक्षा निधीमधून ॲग्रो व्हिजन ग्रीन एनर्जी अहिल्यानगर यांच्याकडून इरविन चौक ते राजापेठ या पुलावर भरधाव वेगाने वाहन चालवणे, ट्रिपल सीट वाहन चालवणे व इतर नियम मोडणाऱ्या चालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये ई चलान कारवाई करण्याकरिता मोटर वाहनच्या कारवायासाठी या पुलावरती कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत। पण अद्याप हे कॅमेरे याचं काम सुरू आहे, तांत्रिक काम याचं सुरू आहे। सध्या तरी हे कॅमेरे सुरू होणार नाहीत, झालेले नाहीत। पण ज्यावेळी कॅमेरे सुरू होतील त्यावेळेला प्रसारमाध्यमांमार्फत सर्व नागरिकांना सूचना देण्यात येतील आणि त्यावेळी मात्र ॲटोमॅटिक नियम मोडणाऱ्याविरुद्ध चलानची कारवाई होईल आणि ॲटोमॅटिक त्यांच्या मोबाईलवरती मेसेज येईल। धन्यवाद। वाहन चालकांना चलान कसं काय म्हणजे प्राप्त होईल? ऑनलाईन होईल? ऑनलाईन आहे ते, ॲटोमॅटिक त्यांना मोबाईल नंबरवरती मेसेज येईल आणि चलान त्यांना प्राप्त होईल। परंतु याला अजून वेळ आहे, तांत्रिक काही सुरू आहे त्याचं काम। ते झाल्यानंतर सर्वांना नागरिकांना प्रसारमाध्यमांमार्फत माहिती देण्यात येईल, नंतरच ते सुरू होईल। म्हणजे अतिवेगाने उड्डाण पुलावर वाहने, ट्रिपल सीट व इतर सर्व चलानचं स्वरूप कसं राहायचं? दुचाकी चालकांना आणि चालकांना सर्व नियम मोडणाऱ्या, वाहन वेग मर्यादा न पाळणाऱ्या, ट्रिपल सीट व इतर सर्व प्रकारच्या कारवाई त्यामध्ये होतील। किती मर्यादा दिली आहे स्पीडची? सध्या ठरायचं आहे ते, अजून ते तांत्रिक काम सुरू असल्यामुळे ते वेगाची मर्यादा अजून त्यात आलेली नाही आहे। पण ती ज्या चालवेल त्यावेळी ते मर्यादासुद्धा त्यामध्ये लागू होईल। सध्या फक्त इरविन चौक ते राजापेठ या पुलावरती हे काम सध्या सुरू आहे।